महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन. सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही वंदन अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन, त्रिवार वंदन, त्रिवार वंदन. आज वर्षावास 2024चा 72वा दिवस आहे. आज तारीख आहे 30 सप्टेंबर 2024. आज आपण पाहत आहोत सहस्रवग्ग गाथा क्रमांक 4, ज्यात म्हटलेले आहे, यो सहस्सेन संगामी मानुसे जिने एकच जयमत्तान सवे संग गामे जुत्तमू. अर्थात जो युद्धात लाखो लोकांना जिंकतो त्या जेत्याहूनही जो एक स्वतःला जिंकतो तो उत्तम युद्ध जेता होय. अर्थात या गाथेमध्ये जो स्वतःवर विजय मिळवतो, जो स्वतःच्या अहंकाराला जिंकतो, जो स्वतःच्या मीपणाला जिंकतो, तोच खरा युद्धजेता आहे असं म्हटलेलं आहे. यावर माझं लिखाण. निबिड जंगल, वैशाख पौर्णिमेची रात्र, जंगलातली स्वापद, उग्र अंधार, एक पिंपळ वृक्ष, त्याखाली शांत बसलेले बोधिसत्व. माराचा अखंड मारा, 10 वेगवेगळ्या सेना वापरून बोधिसत्वाला हरवण्याचा प्रयत्न. जगातील महान युद्ध होते. मीपणाला हरवणारे, अहंकाराला हरवणारे, जे जे दोष असतील त्यांना पराजित करणारे एकमेव अद्वितीय युद्ध जे पुन्हा घडलेच नाही, कारण ते युद्ध जिंकून एक बोधिसत्व बुद्ध झाले. जगामध्ये अनेक युद्ध अजरामर झाले. ते कलिंगचे युद्ध असो की पानिपतचे, अथवा पहिले महायुद्ध असो की दुसरे महायुद्ध, किंवा आजच्या काळात चालू असणारे अनेक युद्ध, ज्यात हजारो आणि लाखो लोक मारले गेले, हजारो आणि लाखो लोक गुलाम झाले, हजारो आणि लाखो लोकांना जिंकले गेले. त्यांना जिंकणाऱ्या जेत्यांची महती फक्त त्या युद्धापुरतीच राहिली. परंतु कलिंगाचे युद्ध जिंकल्यावर व्यतीत झालेला सम्राट अशोक पुढे बुद्धांना शरण जाऊन तोही एकमेव अद्वितीय झाला, कारण त्याने स्वतःतील युद्धातुर असणाऱ्या योद्ध्याला जिंकले होते. म्हणून हजारो राजे युद्ध जिंकूनही इतिहासात नष्ट झाले, पण स्वतःवर विजय मिळवणारे तथागत गौतम बुद्ध शांतिदूत म्हणून आजही जगावर राज्य करीत आहेत. आणि त्याच तथागतांना, त्याच तथागत बुद्धांना शरण गेलेले सम्राट अशोक सुद्धा. म्हणूनच तथागत बुद्धांनी सहस्रवग्ग गाथा क्रमांक 4 मध्ये म्हटलेलं आहे, ती गाथा आजही अजरामर आहे. जो युद्धात लाखो लोकांना जिंकतो त्या जेत्याहूनही जो एक स्वतःला जिंकतो तोच उत्तम योद्धा होय, तोच युद्ध जेता होय, तोच श्रेष्ठ होय. आज इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.